लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात महायुतीला मोठा फटका बसला होता, तर दुसरीकडे महाविकास आघाडीने मात्र या निवडणुकीत जोरदार मुसंडी मारली। महाविकास आघाडीच्या अपेक्षेपेक्षा जास्त जागा निवडून आल्या। आता लोकसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीतील घटक पक्ष विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत। विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीकडून मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असेल याबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे। निवडणुकीआधी मुख्यमंत्री पदाचा चेहरा देण्यात यावा अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी काही दिवसांपूर्वी केली होती। आता या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री पदाबाबत मोठी अपडेट जी आहे ती समोर आली आहे। मात्र शिवसेनेकडे मुख्यमंत्री पदाचा चेहरा आहे का? मुख्यमंत्री पदासाठी लायक नेते उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडे आहेत का? शिवसेनेकडे सध्या आदित्य ठाकरे, सुनील राऊत, नितीन देशमुख, कैलास पाटील, राहुल पाटील, अजय चौधरी, सुनील प्रभू, उदयसिंग राजपूत, रमेश कोरगावकर, संजय पोतनीस, भास्कर जाधव, राजन साळवी, वैभव नाईक, अनिल परब, अंबादास दानवे अशी काही 15-16 नावं आहेत। मात्र यात मुख्यमंत्री पद सांभाळू शकेल किंवा त्यांच्या नेतृत्वात काँग्रेस राष्ट्रवादी काम करू शकेल असा एकही नेता दिसत नाही। आदित्य ठाकरे यांच्यापेक्षा सिनियर नेते काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याकडे आहेत। शिवाय खुद्द शिवसेनेत सुद्धा आदित्य ठाकरे यांच्यापेक्षा सिनियर नेते आहेत। मात्र जे सिनियर आहेत, मग त्यामध्ये अनिल परब असतील, अंबादास दानवे असतील किंवा भास्कर जाधव असतील किंवा इतर नेते असतील, यांच्याकडे राज्य सांभाळण्या इतपत अनुभव आहे का, हा देखील महत्त्वाचा प्रश्न आहे। अंबादास दानवे आताच विरोधी पक्षनेते झालेत, अनिल परब प्रशासकीय कामात राहिलेत, मात्र राज्याचा कारभार त्यांच्याकडे दिला जाणार नाही किंवा काँग्रेस राष्ट्रवादी त्यांचं नाव स्वीकारणार नाही अशी परिस्थिती आहे। त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या नावाशिवाय किंवा अतिशय अपवादात्मक परिस्थिती जर बघितली तर संजय राऊत अशी दोन नावं फक्त शिवसेनेकडे मुख्यमंत्री पदासाठी आहेत, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत। तिकडे राष्ट्रवादी काँग्रेसचा जर विचार केला तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून जयंत पाटील हे पक्के दावेदार आहेत। अर्थमंत्री राहिलेले आहेत, अनेक वेळा राज्याचा अर्थसंकल्प त्यांनी मांडलेला आहे, जलसंपदा खात्यासारखं महत्त्वाचं खातं देखील त्यांनी सांभाळलेलं आहे। प्रदीर्घ अनुभव आहे त्यांना राज्याच्या राजकारणाचा आणि मंत्रिमंडळाचा देखील। राष्ट्रवादीत जयंत पाटील यांच्याशिवाय सध्या तरी दुसरं नाव दिसत नाही। आणि काँग्रेसचा विचार जर केला तर बाळासाहेब थोरात किंवा विजय वडेट्टीवार ही दोन नावं शर्यतीत दिसतात। त्यांच्या पाठोपाठ मग काँग्रेसमध्ये पर्याय आहेत। या 5 नेत्यांपैकी एक नेता जर आघाडी सरकार आलं तर आपल्याला मुख्यमंत्री पदावर दिसू शकतो। पण निवडणुकी आधी चेहरा घोषित केला जाईल का? तर महाविकास आघाडीतील प्रमुख घटक पक्ष असलेले शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी शरद पवार गट आणि काँग्रेस प्रत्येकी 95 ते 100 जागा लढवण्याची शक्यता आहे। दुसरीकडे विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीतील 2 पक्ष राष्ट्रवादी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या पक्षांमध्ये जागा वाटप देखील निश्चित झाल्याची माहिती समोर येते। आता काँग्रेसची प्रतीक्षा आहे। तर निवडणुकीपूर्वी महाविकास आघाडीकडून मुख्यमंत्री पदाचा चेहरा दिला जाणार नसून निवडणुकीनंतर याबाबत निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती देखील समोर येते। महाविकास आघाडीप्रमाणेच महायुतीमध्ये देखील घटक पक्षांनी विधानसभेच्या निवडणुकीची तयारी सुरू केलेली आहे। जर महाविकास आघाडी या विधानसभेच्या निवडणुका जिंकली तर उद्धव ठाकरे, संजय राऊत, जयंत पाटील, बाळासाहेब थोरात किंवा विजय वडेट्टीवार यापैकी एखादा नेता आपल्याला मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर बसलेला दिसू शकतो। यावर तुम्हाला काय वाटतंय? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका। आणि कोण हवा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री यावर देखील तुमचं मत अवश्य कमेंट करा। धन्यवाद।